याच्यात एवढंच का हे शासनाचे जे अधिकारी आहेत, जे शासनाचे पगार घेतात ते निर्लज्ज आहेत. त्यांनी काम चांगलं करावे. आज आमचं हे लाक्षणिक उपोषण त्यांना समजलं एवढं, याचे पुढील उपोषण तीव्र असेल आणि त्यांचं आंदोलन सुद्धा त्यांच्या ऑफिसला असेल हे त्यांनी लक्षात ठेवावं. जय हिंद, जय महाराष्ट्र. उद्देश काय नेमका आपल्या आंदोलनाचा? आत्तापर्यंत अंबाडी वाडा भिवंडी या रस्ता 800 करोड रुपये मेंटेनन्सचा निधी गेला आहे. आज वाडा अंबाडी गावातनं किंवा एवढ्या परिसरातनं घरातून माणूस निघाला का तो घरात परत येईल का नाही, ही घरातल्यांना शाश्वती नाही आहे. आज देश स्वतंत्र होऊन 78 वर्ष झाले आणि अजून आपण रस्ता, पाणी आणि वीज ह्याच विषयावर बोलतोय आणि ह्याच विषयावर आंदोलन करतोय. या सरकारला लाज वाटायला पाहिजे का एवढी लोक मृत्युमुखी पडतात. याच्या मृत्यूचा पूर्णपणे जबाबदारी सरकार आहे का? तुम्ही एवढ्या रुपये टेंडर काढता, तुमच्याकडे पैसेच नाही, मग टेंडर का काढता आणि मग कामं पूर्ण का होत नाही? आणि एक एक कामावर 3-3 वेळा पैसे काढणे, निर्लज्ज कॉन्ट्रॅक्टर आणि निर्लज्ज सरकार याचा आज आम्ही निषेध करत आहोत. आज MECBचा विषय घेतला तर आज तोरणसारखी आमच्यावर भिवंडी शहरामध्ये येऊन कंपनी लागली. MECBचे अधिकारी जर प्रामाणिक काम करत असते तर आज आमच्यावर ही वेळ आली नसती तोरणची. आणि MECBचे अधिकारी पण भ्रष्ट असल्यापायी आज या ग्रामीण म्हणजे इथं शहराकडे सरकार गाव अंबाडी पण आज इथं लोक त्रस्त आहेत की कुठले का बिझनेस येत नाही किंवा कंपन्या कुठल्या टिकत नाही का लाईट नाही आहे. म्हणजे आज तुम्ही सरकार आम्हाला काय देते आणि घरातून निघाल्यावर माणूस परत येईल का नाही, ही सरकारला आमचा जाब आहे आणि या सरकारचा आम्ही निषेध करत आहोत. अनेक पक्षाच्या वतीने, संघटनेच्या वतीने इथे आंदोलन करण्यात आलेले आहेत, पण रस्त्यावर काही फरक पडलेला नाही. अरे निर्लज्ज सरकार असल्यामुळे त्या निर्लज्ज सरकारला झोपेतनं किती वेळा जागे करायचे. याला पण आता लोक पण त्रस्त झालेली आहेत, कंटाळलेली आहेत. लोकांनी आंदोलनामध्ये सामील झाला पाहिजे. काल परवा काहीतरी श्रमजीव संघटनेचं आंदोलन झाला, तो पण रास्ता रोको झाला, तरी पण सरकारला जाग येत नाही आहे. म्हणजे निर्लज्ज सरकारचा निषेध करत आहोत ही परिस्थिती आहे. रोडला जी परिस्थिती झाली या रोडला खऱ्या अर्थाने जर जबाबदार असेल तर ही सरकार जबाबदार आहे. या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जबाबदार असतील, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री जबाबदार असतील, या जिल्ह्याचे पालकमंत्री जबाबदार असतील आणि जेणेकरून जो या खात्याचा जो मिनिस्टर असेल तो जबाबदार असेल आणि जो भ्रष्टाचार करून हा जो रोड करत असतो ते ठेकेदार जबाबदार आहेत. आणि या सर्व जो PWD जे काही अधिकारी असतील ते अधिकारीसुद्धा जबाबदार आहेत. आणि जर की याच्यावर जर लक्ष दिलं नाही आणि या रोडचा जर पुनर्विचार जर व्यवस्थित केला नाही तर काँग्रेस पक्ष या ठिकाणी बसून उपोषण करून आंदोलन करणार आहे. आणि आज जर खरोखर या सरकारला जाग आली असेल तर आम्ही समजू शकतो की पावसाळा आहे, पावसामध्ये खड्डे होतात, पण जे खड्डे आहेत ते खड्डे तरी बुंदाचं काम करून आणि लवकरात लवकर या रस्त्याचं काम केलं पाहिजे. आणि नाही तर मग आम्हाला शेवटी काय करायचं आम्हाला आदरणीय राहुलजींनी सांगितलेलं आहे की आम्ही विरोधात आहे आणि जिथं जिथं भ्रष्टाचार होत असतील अशा ठिकाणी कार्यकर्त्यांनी जाऊन तिथं आपण आंदोलन केलं पाहिजे. आज ही सरकार ED सरकार आहे, त्याच्यामुळे आम्ही या खड्ड्यामध्ये हा येड्याचा झार लावतो. आपल्या पक्षाच्या वतीने इथे आंदोलन करण्यात आलेलं, फरक पडेल का? त्यांना शरम असेल तर फरक नक्कीच पडेल. एक लक्षात घ्या, परवा दिवशी मी निवेदन दिलं की काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही इथे आंदोलन घेतो. हा जो रस्ता आहे भिवंडी वाडा या रस्त्याच्या संदर्भात आम्ही आंदोलन घेतो. आंदोलन पाहता मी येता असताना जे काही खड्डे खूप होते ते खड्डे गुंजले. मला वाटतं तुम्ही आले ते तिथून गुंजले, म्हणजे ती दखल खऱ्या अर्थाने त्यांनी घेतलेली आहे. त्यांना माहीत आहे की काँग्रेस पक्ष हा या देशामध्ये विरोधात जर कुठला पक्ष असेल तर काँग्रेस पक्ष आहे आणि जर या महाराष्ट्र सरकारच्या विरोधात जर कुठला पक्ष असेल तर हा काँग्रेस पक्ष आहे. त्याच्यामुळं आम्ही या ठिकाणी विरोधात दिलेला आहे. आणि खरं तर मी या अगोदरसुद्धा वक्तव्य केलेलं आहे की मागच्या 2 महिन्यापूर्वी मराठवाड्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा खूप चांगला सुंदर असा मंदिर उभारण्यात आलेला आहे आणि त्या मंदिराचा उद्घाटन आणि त्याच्या पूजेसाठी या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस आणि या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे हे त्या ठिकाणी आले होते.
पण काही नागरिकांचा प्रश्न असा होता की उपमुख्य आणि मुख्यमंत्र्यांनी हे रोडवरून यायला पाहिजे होतं. पण काही लोकप्रतिनिधी या ठिकाणी निवडून आलेले आहेत. 3 आमदार आहेत, 1 खासदार आहेत आणि काही खूप मोठे मोठे पुढारी आहेत. ते वरच्या लेवलला जातात आणि सांगतात की आम्ही हा जिल्हा आमच्या ताब्यामध्ये आणि आम्ही पक्ष वाढवतो, हे करतो ते करतो. त्याच्यामुळं त्यांना कुठल्याही प्रकारचे काही होऊ नये या दृष्टिकोनातून त्यांनी उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना हेलिकॉप्टरनी तिथे बोलवलं. पण ते रोडने आले नसतं. रोडने जर आले असते तर त्यांना माहिती पडलं असतं की इथे रोड काय आहे. आणि खऱ्या अर्थाने मी तर सातत्याने बोलत आहे की महाराष्ट्र सरकार ही एक प्रकारची नालायक सरकार झालेली आहे, बेशरम सरकार झालेली आहे. त्याच्यामुळं आम्ही बेशरम हा झाड इथे लावलेला आहे. आता मी नेहमी सातत्याने प्रश्न विचारतो की भिवंडी आणि वाडा हा एक औद्योगिक क्षेत्र आहे, कारण वाड्यामध्ये MIDC आहे आणि भिवंडी आणि वाडा इथून जाणारा हा रोड जातो गुजरातला आणि चिंचोटीवरनं जो रोड जातो तो सुद्धा गुजरातला जातो. जो परिस्थिती चिंचोटीमध्ये तीच परिस्थिती आज वाड्या रोडला सुद्धा आहे. आज एक खड्डे बुंजले पण काही फायदा नाही आहे. प्रत्येक पावसाळ्यामध्ये आपल्या नागरिकांचा या ठिकाणी मृत्यू होतो. या सरकारने फक्त लोकांना धोका देण्यासाठी आपण पुन्हा सत्तेत कसे यावं या माध्यमातून लाडकी बहिणीची योजना काढली. पण त्या नालायक सरकारला एवढंच माहिती पाहिजे की या ज्या रोडवरनं जी काही महिला ज्या मृत्युमुखी होतात त्यावेळेला लाडक्या बहिणींना जर आपण महिन्याला पैसे देण्यापेक्षा ज्या वेळेला लाडकी बहीण जेव्हा मृत्युमुखी होतो त्यावेळेला 13 दिवसांनी कुठेतरी एकदा तरी ते 7वं दराला त्यावेळी गेलं पाहिजे. हे पण माझं त्यांना एक आश्वासन आहे की तुम्ही ज्या वेळेला या रोडला जेव्हा अपघात होतात त्यावेळेला जे मृत्युमुखी होतात त्यावेळेला तुम्ही कुठे असतात? कुठे नाही आहे. आज या ठिकाणी भ्रष्टाचार चालू आहे आणि जो रोड या ठिकाणी ज्या कॉन्ट्रॅक्टरने घेतला होता ज्याने भ्रष्टाचार केला त्याच कॉन्ट्रॅक्टरला आज एकनाथ शिंदे साहेबांनी मागच्या 4 दिवसापूर्वी त्याचा पक्षामध्ये प्रवेश केला. का तर त्यांनी भ्रष्टाचार केला, तो एकदम क्लीन चिट झाला. म्हणजे एक प्रकारे वॉशिंग पावडर, जसा भारतीय जनता पार्टी कशी बोलतो की तुम्ही तिथे काहीही पाप करा, काही भ्रष्टाचार करा आणि आमच्याकडे या आणि आम्ही तुम्हाला शुद्ध करतो. या दृष्टिकोनातून जसा भारतीय जनता पार्टीच्या पावलावर पाऊल टाकून एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा त्यांना प्रवेश केला आणि तो या ठिकाणी त्याला माहिती आहे का मला कधीही अरेस्ट होऊ शकतो. तुम्हाला स्पष्टपणे सांगतो, मागच्या 4 दिवसापूर्वी प्रमोद पवार हा एक माझा चांगला मित्र आहे आणि खरोखर त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने वक्तव्य केले. मी प्रमोद पवारांच्या वक्तव्याला खरोखर मी सहमती आहे की असे जर काही युवक जर रस्त्यावर उतरले तर येणाऱ्या काळामध्ये जर सरकारला जर जाग नाही आली तर नक्कीच आपण सर्व एकत्र येऊन हे जर आंदोलन केलं तर 100% या सरकारला जाग येईल. आणि चिंचोटीचा बी रोड आणि हा जो वाडा रोड हा 100% होईल आणि लोकांना सुरक्षितपर्यंत ये जा राहतील. आणि जर या सरकारला खरोखर जर जाग नाही आली तर येणाऱ्या काळामध्ये काँग्रेस पार्टी या भर रस्त्यामध्ये मधीन स्टेज घालून तिथं आम्ही तीव्र आंदोलन करणार आणि भूक उपोषण आम्ही करणार आहे. ज्या वेळेला आम्ही या आंदोलनाबाबत निवेदन दिलं त्यावेळेला हे जे भ्रष्टाचारी ठेकेदार आहेत त्यांचे चमचे, या चमच्यांनी सोशल मीडियावर प्रसार केला का राज्यात भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे, केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे, मग या लोकांना आंदोलन करण्याची वेळ का आली? तर मी त्यांना या ठिकाणी सांगू इच्छितो की आमचं आंदोलन हे सरकारच्या विरोधात नाही. आमचं आंदोलन भ्रष्टाचारी ठेकेदार आणि मुजोर आपले प्रशासकीय अधिकारी ज्यांचा अंदागोंदी काम चालू आहे त्यांच्या विरोधात आमचं आंदोलन आहे. शासनाने शासनाचं काम केलेलं आहे. शासनाने भरघोस असा निधी, करोडोंमध्ये निधी हा मंजूर केलेला आहे. काम करण्याचं काम कोणाचं आहे? अधिकारी वर्ग, ठेकेदार यांचा आहे. आपले नेते आदरणीय कपिल पाटील साहेब ज्या वेळेला केंद्रीय मंत्री होते
त्यावेळेला त्याने शासनाकडे पाठपुरावा करून आणि त्यावेळेला राज्याचे तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्रजी चव्हाण साहेब यांनी भरघोस असा निधी देऊन या रस्त्याला करोडो रुपये निधी देऊन या रस्त्याचे भूमिपूजन केले होते. या रस्त्याचा टेंडर काढला होता. त्याच्यानंतर काम कोण करणार? ठेकेदार करणार ना. तर इथे आपले साहेब येऊन खड्डे भरतील. हे काम करण्याचं काम आहे ठेकेदार आणि त्या प्रशासकीय अधिकारी यांचं काम आहे. अहो 80 करोड रुपये या रस्त्याचे खड्डे भरण्यासाठी मंजूर झाले आहेत. काम करत नाही. मला असं वाटतं की खड्डा भरण्याचा यांना टेंडर दिलाय का खड्डा फोडण्याचा टेंडर दिलेला आहे हे आजपर्यंत सामान्य जनतेला समजलेलं नाही. मी या आंदोलनाद्वारे मी मागणी करतो की ज्या जिजाऊ कन्स्ट्रक्शनचं नाव जिजाऊ छत्रपती संपूर्ण हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री आऊसाहेब जिजाऊ आणि ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्राला घडवलं अशा जिजाऊ आणि त्या जिजाऊच्या नावाने ही जर लोक भ्रष्टाचार करत असेल तर माझी मागणी असेल की या कन्स्ट्रक्शनचं नाव अगोदर बंद करा. मी या अधिकारी वर्गानं सांगेन का या कन्स्ट्रक्शनचं नाव बंद करा. दुसरं कुठलं तरी नाव द्या. हा तुम्ही सामाजिक कार्य ते नावाने करू शकता. पण जर जिजाऊचं नाव घेऊन तुम्ही जर भ्रष्टाचार करत असतील तर हे आम्ही सहन करणार नाही. आज या रस्त्यावर कित्येक लोक मृत्युमुखी पडले. कित्येक लोक अहो ज्या घरातला करता पुरुष जेव्हा वर जातो तेव्हा त्या कुटुंबावर काय बीतत असेल याची कल्पना आपण करू शकतो.